माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर 178 वर्ष आयुर्वेद युनानी अनुभव असणाऱ्या हैदराबाद आयुर्वेद संस्था आणि गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील व भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा भाजपा गटनेते अभिजित करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून अंबरनाथमध्ये आज मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प शिबिराला केवळ राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील अस्थमाच्या विविध आजारांवर आयुर्वेद उपचारासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी रांगेत उभे राहून शिबिराचा लाभ घेतलाय। मागील 8 वर्षात 54,000हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला तर यंदा 9व्या वर्षी सुमारे 6,200 रुग्णांनी लाभ घेतल्याचे आयोजक अभिजित करंजुले पाटील यांनी सांगितले। या मोफत अस्थमा ट्रीटमेंट शिबिराचे उद्घाटन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। दीपप्रज्वलन अंबरनाथ नगरपालिकेच्या भाजपा नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वयंसेवक, नगरसेवक यांच्या सहकार्याने अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ बीके बिन रोड जीबीके ग्रुप स्वानंद कॉम्प्लेक्सच्या आवारात यंदा 9 वर्षाच्या परंपरेने मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प राबवण्यात आलाय। राज्य तसेच इतर राज्यातूनही दमा तत्सम आजारांवरील औषध घेण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी झाली होती। विशेष म्हणजे हैदराबाद येथील जवळपास 250 वर्षापासून अस्थमावर उपचार करणारी जुनी आयुर्वेदिक पद्धत आहे। एका छोट्या मुरेल बेबी फिशच्या तोंडावर औषध लावून जिवंत मच्छी गिळून त्यावर थंड पाणी पाजून उपचार केला जातो। गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने येथील आयुर्वेद संस्थेला विनंती केली होती। हैदराबाद येथे सर्वच गोरगरिबांना प्रवास खर्च व इतर अडचणींमुळे उपचार घेता येत नाही। अशा रुग्णांना महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ येथे ही उपचार पद्धती सुरू करावी। त्या अनुषंगाने यंदा 9व्या वर्षाच्या परंपरेने अंबरनाथ येथे मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। हैदराबाद येथील आयुर्वेदिक संस्थेचे पथकासह आयुर्वेदाचार्य डॉक्टर राम जामोदे यांच्या उपस्थितीत सकाळी 7:30 वाजता शिबिराला सुरुवात झाली। सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णाला औषध देण्यात आले। प्रामुख्याने मृग नक्षत्राच्या सुरुवातीच्या 48 तासाच्या आत ही हर्बल औषधची मात्रा मुरेल मासळी आणि शाकाहारींना केळीतून दिली जाते। खूप मोठ्या प्रमाणात राज्यासह इतर राज्यातून नागरिक येत असतात। दरवर्षी हजारो रुग्ण या अस्थमा शिबिराचा लाभ घेत असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक गुलाबराव करंजुले पाटील यांनी सांगितले आहे। या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम मुगले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील, सुभाष साळुंके, भाजपा नगरसेवक मनीष गुंजाळ, नगरसेविका वैशाली थेटे, महिला मोर्चा अध्यक्षा कांचन मिश्रा, पूनम जाधव, रीना मोरे, सुनीता लयाळ, भाजपा शहर संघटन सरचिटणीस दिलीप कंसे, आप्पा कुलकर्णी, माजी नगरसेवक भरत फुलोरे, भाजपा उपाध्यक्ष दीपक कोतेकर, मिलिंद गान, दुर्गेश चव्हाण, आतिश पाटील, समाजसेवक अजय मोहरीकर, अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष खांजे ढल, एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड, डॉक्टर वाणी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। हाय, माझं नाव आरती सुग्रीव वाघमारे, मी मालाडवरून आली आहे। अस्थमाचा प्रॉब्लेम मला वयाच्या 4 वर्षापासून आहे आणि हा औषध मी गेले लास्ट 3 वर्ष घेते। हा माझा लास्ट अटेम्प्ट होता, 3rd राऊंड, आणि आता बऱ्यापैकी मला बरं वाटतंय। जेव्हा माझं लग्न नव्हतं झालं तेव्हापासून फर्स्ट टाईम मी घेतलेला। आता मी लग्न झालं तर सगळ्या गोष्टी मॅनेज करते, माझं ऑफिस, घर, बाबू सांभाळून या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आणि बऱ्यापैकी मला जाणवतं आहे की आराम पडला आहे आणि त्यासाठी मी थँक्यू बोलेल जीबीके ग्रुपसाठी। थँक्यू सो मच। मी बोनावेंचर न्यूज, मी कांजूरमार्गवरून आलो आहे। मला आजार 15-20 वर्षापासून आहे। आता मी 4 वर्ष झाले इकडे येतो आहे, 4थं वर्ष हा। फरक पडला आहे मला थोडासा कधी होतो। आता बाकी औषध सगळं बंद केलेत, फक्त कधी पफ लागतो, बस तेवढंच। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।